नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपला जोहार अकॅडमीमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस भरती, तलाठी भरती व वनरक्षक भरती यासाठी स्पेशल प्रश्नसंच आपण आज घेणार आहोत. तसेच हे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले अतिशय महत्त्वाचे प्रश्न उत्तरे असणारे व येणाऱ्या पोलीस भरतीसाठी व वनरक्षकच्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअर हे या प्रश्नांमध्ये आपण घेतलेले आहे. सर्व प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे. सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1. स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापना करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? भारतातील स्वतंत्र दिव्यांग विभागची स्थापना करणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 बघूया. राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य हे राजस्थान ठरले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया मित्रांनो. मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले जाते? मराठी नवकाव्याचे प्रणेते बा.सी. मर्ढेकर यांना म्हटले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4. फू बाय फू हे आत्मचरित्र कोणाचे आहे? किंवा फू बाय फू हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? फू बाय फू हे आत्मचरित्राचे लेखक विठ्ठल उमप हे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूया. महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो? महाराष्ट्रामध्ये जांभा खडक हा कोकण विभागामध्ये आढळतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 बघूया. जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक महिला दिवस हा 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया मित्रांनो. सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण अहिल्यानगर या जिल्ह्यात स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 बघूया. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो या समाजाची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. टिंबटिंबला पॉवर हाऊस ऑफ सेल ऊतीचे ऊर्जाचे स्रोत म्हणतात. मायटोकॉन्ड्रिया याला पॉवर हाऊस ऑफ सेल ऊतीचे ऊर्जा स्रोत असे म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10 बघूया. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करत असते? महाराष्ट्रामध्ये दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून फोर्स 1 हे सशस्त्र दल काम करत असते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 बघूया. टेलिफोनचा शोधकर्ता कोण आहे? किंवा टेलिफोनचा शोधकर्ता कोणाला म्हटले जाते? टेलिफोनचा शोधकर्ता अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांना म्हटले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. रणंथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? रणंथंबोर हे व्याघ्र प्रकल्प राजस्थान या राज्यात स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? राज्यपाल यांचे पदग्रहण जेव्हा होते त्या टायमाला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडून राज्यपालांना पदग्रहणाची शपथ घ्यावी लागते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 बघूया. इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉईंट हे निकोबार बेटावर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. आपण जर इथपर्यंत आपला व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व मित्रांना शेअर करायचे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही?
भारतामध्ये असं कोणतं राज्य आहे मित्रांनो ज्यात विधान परिषद नाही? या प्रश्नाचा आन्सर कमेंटमध्ये सांगायचे. कोण या प्रश्नाचा राईट आन्सर सांगेल? प्रश्न क्रमांक 16. फुफरच्या पेशी टिंब यामध्ये आढळतात. फुफरच्या पेशी हे यकृतमध्ये आढळतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 बघूया. महर्षी कर्वे यांनी टिंब येथील विधवेशी विवाह केला होता. महर्षी कर्वे यांनी शारदा सदन येथील विधवेशी विवाह केला होता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. BCG ही टिंब प्रतिबंधक लस आहे. BCG हे क्षयरोग प्रतिबंधक लस आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार. प्रश्न क्रमांक 19. लातूर जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र आहे? लातूर जिल्ह्यातील एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र हे आहे? तर 5% कमी लातूर जिल्ह्यामध्ये भूक्षेत्रापैकी वनक्षेत्र हे आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20. संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? संसदेमध्ये कोणत्या घटकांचा समाविष्ट होतो? राष्ट्रपती, राज्यसभा व लोकसभा यांच्या समाविष्ट संसदेमध्ये होतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव हे सुजाता सैनिक या आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास टिंब म्हटले जाते. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळात विजयी घाट असे म्हटले जातात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोणत्या राज्यात आढळला? मराठी भाषेमध्ये जे पहिला शिलालेख लिहिला गेला होता मित्रांनो, तर तो कर्नाटक या राज्यामध्ये आढळला होता. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24. कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही? बंगालच्या उपसागरात कोणती नदी ही मिळत नाही मित्रांनो, तर ती आहे नर्मदा नदी. नर्मदा नदी ही बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25. घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाअधिवक्ता यांची तंतूर करण्यात आली आहे? घटनेच्या 165 कलमानुसार राज्याच्या महाअधिवक्ता यांची तंतूर करण्यात आलेली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26. हा प्रश्न वनरक्षक मध्ये वारंवार रिपीट होतो मित्रांनो, म्हणून लक्ष देऊन बघायचे. नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यातून झाला आहे? नक्षलवादाचा उगम हे पश्चिम बंगाल या राज्यातून झालेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27. काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? किंवा काजू संशोधन केंद्र हे कुठं आढळतं? तर हे वेंगुर्ला येथे काजू संशोधन केंद्र हे आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28 बघूया. अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? अविनाश साबळे हे ट्रॅक अँड फील्ड या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. अविनाश साबळे हे एक धावपटू आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29. किल्लारी भूकंप कोणत्या साली झाला होता? किल्लारी भूकंप हे लातूर येथील विनाशकारी भूकंप होता मित्रांनो, जे की 30 सप्टेंबर 1993 मध्ये झालं होतं. हा भूकंप पहाटे 3:56 झाला होता. प्रश्न क्रमांक 30 बघूया. संगणकाची स्मरणशक्ती मेमरी कशात मोजतात? संगणकाची स्मरणशक्ती असते मित्रांनो, किंवा त्याला मेमरी सुद्धा म्हणतात. त्याला कशाने मोजतात मित्रांनो? तर संगणकाची स्मरणशक्ती यांना बाईट्समध्ये मोजतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो व वारंवार रिपीट झालेले आहेत. असेच महत्त्वाच्या टॉपिकवरती व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व आपल्या मित्रांना शेअर करायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जोहार.